जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलिसांनी कोर्ट रोडवरील परिसरातील सिंधी कॉलनीत एका घरावर धाड टाकून 2,35,000चा गुटखा जप्त केला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। परतवाडा येथे 2 घरांवर धाडी टाकून लाखोंचा गुटखा जप्त करण्यात आला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आज्ञेनुसार ग्रामीण पोलिसांनी बुधवारी कोर्ट रोड परिसरातील सिंधी कॉलनीत एका घरावर धाड घातली। येथून 2,35,000चा गुटखा पकडण्यात आला आहे। 48 वर्षीय प्रकाश बजाज व 27 वर्षीय गोपाल तेजवानी अशी आरोपींची नावे आहेत। परतवाड्यातील सिंधी कॉलनीत तंबाखूजन्य गुटख्याचा साठा असल्याची गोपनीय माहिती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांच्याकडे आली। त्यावरून त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवून सदर कारवाई केली आहे। आरोपीच्या राहत्या घरात 25 कट्टे मुद्देमाल मिळाला आहे, ज्याची किंमत 2,35,000 रुपये आहे। हा साठा जप्त करून कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाला पाचारण करण्यात आलं। मध्य प्रदेशातून धारणी बहिरम चांदूर बाजार मार्गे परतवाडा अचलपूर शहरात लाखो रुपयांचा गुटखा येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। जुळ्या शहरात गुटख्याचे अनेक गोदाम असून पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही अन्न व औषध प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही, हे विशेष। यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरात अनुक्रमे 98,400 आणि 33,600 चा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा विक्रीसाठी साठवलेला आढळून आला। सदर साठा पंचासमक्ष जप्त करून पुढील कारवाईस्तव पोलीस स्टेशन परतवाडा येथे आणण्यात आलेले आहे। जवळपास किती मालची किंमत आहे? दोन्ही मिळून हे 1,31,000चा साठा आहे। आणि कोणते कोणते प्रकारचे? यामध्ये गुटखा नजर आहे आणि पान मसाला हॉट आणि त्यासोबत एक मथवाली स्वीट सुपारी म्हणून आहे आणि एक सुगंधित तंबाखू N05 या ब्रँड नावाचा सुगंधित तंबाखू आहे। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चुरणी।